चहासाठी गूळ लागतो म्हणून गूळ चिरून घेतला मस्तपैकी आणि दुसरा कशाला पण लागत असतो. तर इथे गुळाचा छान चहा ठेवला आणि इथे अख्खे मूग भिजत घातलेले आणि त्याच्यासाठी डोसा करायचा होता त्याचा. तर त्यात रवा टाकलेला, मिरची, लसूण आणि ते बारीक असं मिक्सरला पेस्ट करून घेतली आणि मस्त असे मुगाचे हेल्दी डोसे निघत होते. तिखट नाही, छान मस्त तुपात भाजून घेत होते डोसे करून. तर असे व्यवस्थित निघत होते, जसे आपले तांदूळ डाळीचे डोसे निघतात तसे. रवा टाकले होते त्याच्यामुळे मस्त निघत होते, एकदम टेस्ट पण भारी झालेली. तर इथे थोडे मूग आणि बटाट्याची आमटी केलेली. संध्याकाळी असं घरातलं तूप काढलं, तर इथे तूप कडवायला ठेवलेलं. तर इथे संस्कृती चेअरवर उभा राहून बघत होती काय करते आई ते. तर इथे छानपैकी असं मस्त पिवळं असं गाईचं तूप मस्त असं काढलं. चला इथेच एंड करते, बाय.